ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। अधिकार्याचा विचार करत असताना मोक्षाचा अधिकारी कोण? वेदांतामध्ये साधन चतुष्टय संपन्न हा अधिकारी असं म्हटल्यानंतर तो साधन चतुष्टय संपन्न म्हणजे साधन चतुष्टय म्हणजे काय हे पाहत असताना विवेकाचा विचार आपण पाहिला, त्यानंतर वैराग्याच्या विचाराला आरंभ केला होता आणि त्यामध्ये वैराग्य म्हणजे काय हे सामान्यत्वाने पाहिलं। ते वैराग्य हे लौकिक आणि पारलौकिक विषयांविषयी असणारी जी जिहास आहे, त्यागाची इच्छा आहे, त्याला वैराग्य असं म्हणतात। हे वैराग्य अपर प्रकारचं असतं आणि परप्रकारचं असतं। अशी विभागणी केल्यानंतर अपर प्रकारचं वैराग्य म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय प्रकार येतात किंवा त्याच्यामध्ये कोणते प्रकार येतात, त्याची विभागणी कशी केली हे पाहत असताना यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशीकार असे त्याचे प्रकार आहेत, भेद आहेत हे आपण म्हटलं। यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय, वशीकार। मग त्यातील यतमान वैराग्य काय आहे, तर यतमान म्हणजेच त्यागासाठी आता प्रयत्न सुरू झालेला आहे, इथपर्यंत आपण थांबलो। ते यतमान वैराग्य कसं निर्माण होतं, त्याचा आरंभ कुठून होतो, याचा सगळ्याचा विचार करत असताना त्याच्या मुळाशी विवेक आहे हे आपण पाहिलं। विवेक कसला, तर नित्य अनित्याचा। नित्य वस्तू काय, अनित्य वस्तू काय, माझं मुख्य साध्य काय, गौण साध्य काय आणि मुख्य साधनासाठी गौण साध्यांचा त्याग करणं किंवा त्याग केला पाहिजे हा विचार करणं, हा विवेक करणं, हाच विवेक आहे आणि हीच वैराग्याची पहिली पायरी आहे। एवढ्या सगळ्याचा आता विचार केल्यानंतर व्यतिरेक वैराग्य म्हणजे काय हे आता आपण पाहणार आहोत। कारण वैराग्य कसं कसं वाढत जातं, त्याची वृद्धी कशी होत जाते आणि त्यातून पुढे पुढे कसं सरकायचं, या सगळ्याचा आपल्याला इथे विचार करायचा आहे। म्हणून तर व्यतिरेक वैराग्य म्हणजे काय, तर दुसरं तिसरं काही नाही। व्यतिरेक वैराग्यामध्ये माझ्या ठिकाणी असणाऱ्या विषयभोगांच्या इच्छेमधले इतके जे काही भोग आहेत किंवा या ज्या काही वासना आहेत त्यांचा मी त्याग केला, परंतु यांचा काही या वासनांचा त्याग करायचा बाकी आहे असा विवेक करणं, त्याला म्हणतात व्यतिरेक वैराग्य। आता इथे व्यतिरेक हा शब्द काय म्हटला, का म्हणून वापरला, तर ते पाहत असताना अन्वय आणि व्यतिरेक एवढ्या वासनांचा माझ्या ठिकाणी अन्वय आहे म्हणजे अजूनही अस्तित्व आहे आणि या वासनांचा माझ्या ठिकाणी व्यतिरेक झाला, म्हणून तेवढ्या पुरतं माझ्या ठिकाणी असणारं जे वैराग्य ते व्यतिरेक वैराग्य या दृष्टीने म्हटलं। हाच व्यतिरेक वैराग्याचा विचार आहे, परंतु आता मग त्याच्या संबंधाने थोडा आता विचार करू। व्यतिरेक वैराग्यामध्ये झालंय काय, आधी सर्वच विषयांच्या ठिकाणी, सर्वच म्हणजे जे जे काही विषय मला अनुकूल वाटत होते, ज्यांच्या ठिकाणी आकर्षण होतं, इच्छा होती किंवा ते विषय मला सुख देतात ही इच्छा होती, विचार होता, त्यांच्या ठिकाणी मी वैराग्य निर्माण करायला सुरुवात केली, ते झाले यतमान वैराग्य। जे जे काही विषय मला अनुकूल आहेत, विवेकामध्ये आपण विचार केला किंवा वैराग्याचा सामान्यत्वाने विचार करत असताना आपण पाहिलं नित्यत्व, सत्यत्व, समीचीनत्व। ते विषय नित्य आहेत, ते विषय सत्य आहेत
आणि ते विषय समीचीन आहेत, म्हणजे मला सुख देणार आहेत आणि माझ्यासाठी अनुकूल आहेत. ह्या 3 भावना विषयांच्या ठिकाणी असल्याने ते मला मिळावेत असं मला वाटतं. मग याच्याच विरोधी विचार मी सुरुवात केले. हा विषय नित्य नाही, हा मला सुख देत नाही, हा सत्य नाही. मृगजळाप्रमाणे, गंधर्व पत्तनाप्रमाणे, आकाशातील गंधर्व नगराप्रमाणे या सगळ्याचा मी विचार करत करत पुन्हा पुन्हा विचार करून त्या काही विषयांच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं. परंतु झालंय असं, जे विषय मला मिळाले तर आनंद आहे, नाही मिळाले तरी चालतंय, अशा विषयांच्या ठिकाणी आधी लवकर वैराग्य निर्माण होतं. जे विषय अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत, अत्यंत प्रेमाचे आहेत, अत्यंत आपुलकीचे आहेत. आता अत्यंत किती लावायचं, पण ते आहेत, ते काही जाता जात नाहीत, परंतु काहीतरी अंतर आपण चालून आलोय ना, मग त्यामुळे त्याला म्हणतात व्यतिरेक वैराग्य. त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे, झालंय असं, तर लक्षात घ्या, ही त्रिशंकू अवस्था आहे. साधनेमध्ये वैराग्याला तर आपण आरंभ केला, वैराग्य निर्माण करण्याला, पण या ठिकाणी एक प्रश्न विचारावा लागतो, पुढे काय? हातचं सुख मी सोडून दिलंय, हातचं सुख मी सोडून दिलंय, पण प्राप्त होणारं सुख दिसत नाहीये. ब्रह्मस्वरूपतेचं सुख अनुभवास येत नाही. विषयांचं सुख म्हणावं तर त्या ठिकाणी दुःख दिसतं, त्यामुळे ते एन्जॉय करता येत नाही, अनुभवता येत नाही. मग काय? मग त्या ठिकाणी विवेक अजून दृढ करावा लागतो. याच्यासाठी ज्या ठिकाणी वशीकार संज्ञा वैराग्यम, योग सूत्रांमध्ये जे सूत्र आलं, दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम, त्याच्या आधी जो विचार आला त्यामध्ये म्हटलं तत्र स्थितौ यत्नो अभ्यासः अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. मग अभ्यास म्हणजे काय, तर तत्र स्थितौ यत्नो अभ्यासः. मग आता हे तिकडनं इथे का, कारण त्याचा आत्ता जी साधना पुढे न्यायची त्याच्याशी संबंध आहे. वैराग्य दृढ करत असताना हळूहळू ढाळे ढाळे केऊतेनी एके वेळे वैराग्याचे निबळे, माऊलीने सांगितलं ते हळूहळू ढाळे ढाळे. पुन्हा मी मागे घेऊन जातो तुम्हाला. यतमान वैराग्य म्हणजे काय, मी त्या विषयांच्या ठिकाणी असणारी नित्यत्व, सत्यत्व, समीचीनत्व ही जी बुद्धी आहे ती आता कमी करायचा प्रयत्न केला. त्याच्या विरुद्ध मी वृत्ती अंतःकरणात निर्माण करतो. विषय समोर आला असता तो नित्य नाही, सत्य नाही, सुख देणारा नाही, परंतु आलाय तो भगवंताचा प्रसाद आहे म्हणून मी स्वीकारला. मिळत नसेल तर तो प्राप्त व्हावा म्हणून प्रयत्न केला नाही, कर्म केलं नाही. हा विवेक यतमान प्रकारात मोडतो. परंतु ज्या विषयांच्या ठिकाणी ते नित्य नाहीत, सत्य नाहीत, समीचीन नाहीत, त्यामुळे त्यांच्या प्राप्तीची मला आता अजिबात इच्छा नाही, त्यांची तृष्णा राहिलेली नाही, त्यांच्या प्राप्तीची इच्छा अजिबात राहिली नाही. अरे कर की प्रयत्न, नको राहू देत, हे ज्याच्या बाबत होतं त्या ठिकाणी माझं व्यतिरेक वैराग्य निर्माण झालंय. परंतु काही विषय असे राहतात, राहू दे रे, सगळंच काय सोडून द्यायचं वैराग्यामध्ये, असं काहीतरी होऊन ज्या जुनाट वासना आहे त्याच्यामुळे काही विषयांच्या ठिकाणी जे वैराग्य राहून जातं ते आता पुढे कसं न्यायचं, तर त्यासाठी सांगितलं त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. मग अभ्यास म्हणजे काय, तत्र स्थितौ यत्नो अभ्यासः, किंवा पुन्हा पुन्हा करणं, यालाच अभ्यास म्हणतात. तत्र स्थितौ, कुत्र, कुठे राहण्यासाठी,
तर त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहण्यासाठी केलेला जो विवेक आहे, विचार आहे, पुन्हा पुन्हा विचार करणं, तोच अभ्यास आहे. मग ते काय करायचं? काही नाही. तो जो विवेक आहे ना, तो पुन्हा पुन्हा आळवावा लागतो. ते वैराग्य कसं आहे माहितीये का? ज्या वेळेला विषय समोर नसतो त्यावेळेला 100% असतं, पण विषय जवळ आला की गडबड होते. आनंदमय कोशाचा विचार करत असताना सुखप्राप्तीच्या पायऱ्यांमध्ये, आनंद प्राप्तीच्या पायऱ्यांमध्ये प्रियादिवृत्ती सहितम असं तिथे वर्णन केलं गेलं. प्रिय, मोद, प्रमोद या वृत्ती, विषयाचं दर्शन, विषयाची प्राप्ती आणि विषयाचा अनुभव, 3 दरवाजे आहेत. विषयाचं दर्शन, विषयाची प्राप्ती आणि विषयाचा अनुभव. विषयाचं दर्शन, विषयाची प्राप्ती, विषयाचा अनुभव. पुन्हा एकदा सांगतो, विषयाचं दर्शन, विषयाची प्राप्ती, विषयाचा अनुभव. मी का सांगतोय पुन्हा पुन्हा? कारण या 3 दरवाज्यातनं परत फिरायची तयारी पाहिजे आणि ती जागरूकता पाहिजे, म्हणून, बाकी काही नाही. यतमानामध्ये जिकडनं प्रयत्न कराल तिकडनं होऊन जातं. व्यतिरेकामध्ये पुढे आलोय ना, मग आता अजून थोडं जागरूक व्हावं लागतं. एकेंद्रियामध्ये होत आहे काय? एकेंद्रियाचा विचार पुढचा आहे, तो नंतर आहे. ते एकेंद्रियाच्या वेळेला पाहू. पण आता व्यतिरेकापर्यंत पोहोचल्यानंतर आता काही जे विषय आहेत त्याच्याकडनं आम्ही सुटतच नाही, अशी परिस्थिती झाल्यानंतर काय करायचं आहे? तिथे आता नीट लक्ष द्या जरा. ज्या विषयांच्या, ज्या भोगांच्या प्राप्तीच्या अनुभवाच्या इच्छेतनं आम्हाला सुटता येत नाही, त्याविषयी ते नित्य नाहीत, सत्य नाहीत, समीचीन नाहीत, हा विचार तर करायचा आहे. पण ते समोर असताना ते सगळं वैराग्य प्रबळ असतं. मग काय करायचं? ज्या वेळेला तो विषय समोर येतो आणि आम्हाला प्राप्त होणार आहे हा विचार येतो, त्यावेळेला हे 3 दरवाजे, त्या विषयाचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर पहिला दरवाजा आहे, तो दरवाजा ओलांडत असताना पाय अडखळला पाहिजे. दर्शन झालंय ना, ज्या विषयाचं दर्शन झालंय तो हवा का तुला? मनाला विचारलं पाहिजे. मनाला विचारलं पाहिजे, का हवा? कशासाठी हवा? तो विषय दिसतोय, पण म्हणून त्याच्या मागे जाऊन त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करून तुला काय मिळणार आहे? मन म्हणतं, अरे जाऊ दे रे, महिनाभर काही गोड खाल्लं नाहीये. गुलाबजाम आवडतात, रसगुल्ले आवडतात, पुरणपोळ्या आवडतात. आताच होळी होऊन गेली, पुरणपोळ्या खाल्ल्या नाहीत. खाऊ दे रे, छान तव्यावरनं गरम मिळणार आहेत. एक दिवस असं म्हणून आपण म्हटलं हरकत नाही, खाईन पुरणपोळ्या. झालं, दर्शनाकडनं आता गेलो प्राप्तीकडे, मोदवृत्तीकडे गेलो. मोदवृत्तीकडे गेल्यानंतर ताटात तर पुरणपोळी पडलेली असते, वाढलेली असते. मग काय? प्राप्ती झाल्यानंतर मनाला पुन्हा विचारावं, विषयाची प्राप्ती झालीये का? सुख वाटतंय ना तुला? नित्यत्व, सत्यत्व, समीचीनत्व. नित्य आहे का हा विषय? सत्य आहे का? समीचीन आहे का? विचार कर. हा प्राप्त झालाय, खाणारेस, पण हे सुख या पुरणपोळीतलं नाही, या गुलाबजाम मधलं नाही, या खाण्यातलं नाही.
ते तुझ्या स्वरूपाचं प्रतिबिंब आहे. विचार केला पाहिजे, विवेक केला पाहिजे. मन म्हणतं मग त्यावेळेला विवेकाला, बुद्धीला सांगतं, अरे तू आता जरा शांत राहा रे, मिळाली ना पुरणपोळी, आनंदाने खाऊ दे. मग खातो आपण. दुसऱ्या दरवाज्यातून आपण पुढे गेलो, पाय अडखळला नाही. त्याचा अनुभव आल्यानंतर ब्रह्मसुख ब्रह्मसुख म्हणतात ते, हेच अन्न हे पूर्ण ब्रह्म, अशी आपण आपली समजूत काढतो. चूक नाही, अन्न हे पूर्ण ब्रह्मच आहे. पण मग दुसरी पुरणपोळी घ्यावी का, तिसरी घ्यावी का, आणि 4 पुरणपोळ्या घेऊन ब्रह्मानंदी टाळी लावावी का, समाधी लावावी का, हा फक्त विचार आहे. दर्शन झालं, त्या विषयाचं प्राप्ती झाली, अनुभव घेतला, पण 3ही ठिकाणी तो विवेक अंतःकरणात जागरूक असला पाहिजे. त्या विवेकाने येणाऱ्या अनुभवाचं सुख नाकारायचं नाही. कारण आपण अजूनही देहबुद्धीवरती आहोत. आपली देहबुद्धी नष्ट झालेली नाही. त्यामुळे त्या अनुभवाचा तिरस्कार करायचा नाही, पण तो अनुभव पुन्हा पुन्हा मिळावा म्हणून प्रयत्नही करायचा नाही. कारण एकदा त्या अनुभवाला आपण अनुकूल जागा दिली. आता तात्विक पारिभाषिक विचार आहे का, एकदा त्या सुखाच्या अनुभवाला आपण अनुकूल जागा दिली की तो वासना म्हणून तिकडे स्थिर होतो, अधिक दृढ होतो, बळकट होतो. व्यतिरेक वैराग्याच्या ठिकाणी आल्यानंतर ज्या विषयांच्या ठिकाणी माझं वैराग्य अजून दृढ झालेलं नाही, त्या विषयांची प्राप्ती, त्या विषयांचं दर्शन, प्राप्ती आणि अनुभव हे होत असताना ते सहज जाणारे नाहीत. पण त्या प्रत्येक दरवाजामध्ये पुन्हा पुन्हा मनाला समजावायचं असतं, आता कुठेतरी पुढच्या दरवाजाच्या आधी थांबलं पाहिजे. मग 4 पुरणपोळ्या, 12 गुलाबजाम वरनं कुठेतरी 3 पुरणपोळ्या, 8 गुलाबजाम वरती आलं पाहिजे. कुठेतरी ते कमी झालं पाहिजे, ते आवर्त घेतलं पाहिजे. अशा प्रकारे ज्या विषयांच्या ठिकाणी अजूनही वासना दृढ आहेत, त्या वासना हळूहळू कमी होतात. याच्यातला एक दुसरा सूक्ष्म विचार सांगतो. आपलं मन आपल्या ताब्यात नाही. आपलं वैराग्य असंही नाही की त्या विषयाच्या ठिकाणी सहज वैराग्य निर्माण होईल. एक कथा सांगतात, केवळ तो कथेचा संदर्भ सांगतो आणि आजच्या चिंतनाला विराम देतो. समर्थांच्या जीवनातली कथा सांगतात. एकदा प्रसाद झाला, खीर होती केलेली, ती खीर खाल्ली, खूप समर्थांना आवडली. समर्थाने सांगितलं, उद्यालाही खीरच करा. उद्यालाही खीरच करा म्हटल्यानंतर समर्थांच्या लक्षात आलं, काहीतरी चुकलं, हे योग्य नव्हे. त्या खीरीच्या ठिकाणी वासना का राहिली, आसक्ती का राहिली, का वाटलं. दुसऱ्या दिवशी खीर केली गेली. समर्थाने सांगितलं, काही नाही, आणा ते पातेलं, खीरीचं पातेलं आणा. अख्खं पातेलं भर खीर त्यांनी खाल्ली. एवढी खीर खाल्ल्यानंतर होणार काय, वांती झाली, बाहेर पडली. त्या वांतीकडे जाऊन ते स्वतःला समजावून सांगू लागले, हे तू पोटात ढकलतोस, पुन्हा ढकलशील, आहे इच्छा, वाटतंच खावं, पण हे वैराग्य आपल्यासाठी नाही, आपल्या अंतःकरणात होत नाही. कारण हे असं केल्यानंतर आपण पुढच्या वेळेला, ज्या वेळेला खीर ताटात पडते त्यावेळेला म्हणतो, उगाचच जास्त खाल्ली होती, थोडं थोडंच खायचं असतं. असं करून म्हणजे आपल्या ठिकाणी अशा कृत्यांनी वैराग्य निर्माण होत नाही. होत असेल तर अशी वेळही येणार नाही. त्यामुळे
असले काही प्रकार आपण करायचे नसतात, पण यातनं एवढंच शिकायचं असतं, प्रिय, मोद, प्रमोद या 3 दरवाज्यातनं जातो आपण. इष्ट विषय, ज्या ठिकाणी माझ्या वासना आहेत, तो विषय दिसणं, त्याची प्राप्ती आणि त्याचा अनुभव, या 3ही दरवाज्यातनं जात असताना, कारण आपण मागे वळत असू पहिल्याच दरवाज्यातनं, तर त्या ठिकाणी वैराग्य आहे तो विचारच येत नाही. पण या 3ही दरवाज्यातनं जात असताना पुन्हा पुन्हा विवेक करायचा, जेणेकरून पुन्हा त्या दरवाज्यातनं जायची बुद्धी होणार नाही. कसं आहे, नवीन घरात राहायला गेलो, नवीन वाड्यामध्ये राहायला गेलो, नवीन ठिकाणी राहायला गेलो, उंबरठा थोडा मोठा असतो किंवा दरवाजा थोडा खालच्या उंचीला असतो. होतं काय, 4 वेळेला डोकं आपटतं, 5 वेळेला पाय ठेचकाळतो, 6व्या वेळेला जपून जातो ना आपण. तसंच आहे, त्या विषयाच्या ठिकाणी 5 वेळेला ठेचकाळल्यानंतर पुन्हा आपण त्या ठिकाणी जात नाही. अशा प्रकारे ते व्यतिरेक वैराग्यामधले अन्वय म्हणजे असणारे, इष्ट वाटणारे जे विषय आहेत ते हळूहळू कमी करत गेलं, त्या इंद्रियांच्या ठिकाणी मग एक पुढचं वैराग्य निर्माण होतं, ज्याला एकेंद्रिय वैराग्य म्हणतात. मग ते एकेंद्रिय वैराग्य काय आहे, त्याचा विचार करायचा आहे. वशीकार वैराग्य काय आहे, परवैराग्य काय आहे, हेही पाहायचं आहे, पण ते पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.